आणि इथपर्यंतच आमचा रस्ता आहे, इथून पुढे काही रस्ता जात नाही मित्रांनो. कसा आहे वॉटरफॉल हा बघा, वॉटरफॉल. मी घेतलाय मका पोशाव मस्त पैकी, मका आता घेऊन चाललोय मी. तिची साईज बघा, नागा जर पकडला ना मित्रांनो, हे बघा काय साईज आहे भावांनो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर पास स्टार्ट. येस ब्रो, पोशा बाय. तर पोशान मस्त पैकी दिवसाची सुरुवात झाली बघा कशी, सुप्रा डुप्रा भावांनो. तर गाईज सांजोचं क्लासमध्ये आलं, सांजो आहे तिकडे. सांजो बाय बाय. धुरंधर पावसानंतर आता ऊन थोडंसं यायला लागलंय, बघू शकता तुम्ही. आज थोडंसं छान ऊन पडलंय. हे बघा सन, बघा सन, बघा हा बघा सन. हॅलो गाईज, तर ह्या कारची पण बॅटरी डाऊन झाली होती, बाबांच्या कारची पण बॅटरी डाऊन. तर आम्ही थोडंसं जुगाड केलंय आणि याची बॅटरी त्याला कनेक्ट करून केलंय थोडंसं, पण ही पण बंद होते. हिला आता थोडंसं व्यवस्थित लावू आपण. माग हे बघा, आणि आपली R1 पण चालू करून बघू, खूप दिवस झाले चालू करून नाही बघेल. चला ही थोडंसं मी मागे लावतो आता. गाईज आपली आल्टो मस्तपैकी थोडीशी चार्ज केले आणि आता आपण आपली R1 चार्ज करू ना मित्रांनो. तर ना मी थोडंसं आता आपल्याला आता जमतंय बरं का. तर मी हे बघा कव्हर टाकलेलं आणि बाईकची अवस्था बघा कशी झाली बघा मित्रांनो. तर गाईज ना आपल्या R1ची जी चेन आहे पूर्ण ड्राय झाले. म्हणजे आपल्याकडे स्प्रे आहे, पण आपल्याला बाईक वॉश करून तेव्हा लावायचं आहे. तर मी आता नॉर्मली ऑइलच टाकतो. हे बघा कसा गंज आलाय बघा, हे बघा कशा प्रकारे गंज आलाय. तर बघा गाईज आपण एकदम इथं उंच आहे ना, इथं बाईक लावली आणि हे बघा सरळ बाईक झाली. थोडीशी तेडी आहे पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, थोडासा हलकासा. तर बाईक स्टार्ट केले. बाईक कधी पण अशी नॉर्मली टिल्ट करूनच स्टार्ट करा बरं का, तसं स्टँडवरती राहिल्यावरती स्टार्ट करू नका. पण इथं उंच आहे ना त्याच्यामुळे मी स्टार्ट केले. आता बाईक होती वॉर्मअप, तोपर्यंत मी जातोय FC आपल्या हे करतोय, चेन लूप करतो बरं का. तर गाईज ना पावसाळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त मेन म्हणजे चेन. हे बघा किती ड्राय झाले बघू शकता तुम्ही, आणि तिची अवस्था बघा, हे बघा कसा गंज लागलाय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी जी घ्यायची असते ना बाईकची, चेनची. तर आता चेन लूप करू. तर चेन लूप करताना ना कधी पण हा जो टायर असतो ना, हा असा फिरवायचा नाही मित्रांनो. तर त्याला असं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. ओके हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही चाललोय गावाला. सांजो मी आली आणि 4 व्हीलरमध्ये जाऊन राहिले. 2 व्हीलरला दिला आम्ही टप्पा, कारण गावाकडे भरपूर पाऊस आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला गॅस भरायचा आहे. गॅस मागं लोड केला आम्ही आणि आता निघालोय मस्तपैकी. चला हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही घुसलोय मस्तपैकी गिरणाऱ्यामध्ये. आणि गिरणाऱ्याचा तुम्हाला थोडासा बाजार दाखवतो. आज आहे गुरुवार, तर योगा सापडला बरं का मित्रांनो. तर गिरणाऱ्याचा बाजार आपण एक्सप्लोर करूया. हे बघा भाजी वगैरे इकडे लावून राहिले. सांजोने घातले डिझायनर चप्पल, तर तिला ते खडे ठेवून राहिले. तर आता तिचे नाटक सुरू झाले, तिला घेतले मी उचलून. चला आता मस्त भाई, हे बघा व्ह्यू बाबा, गिरणाऱ्याचा व्ह्यू. आली पण इकडे आहे, हाय आले. आणि आता आम्ही चाललोय गिरणाऱ्याची भाजी घ्यायला. तर फायनली काय आम्ही गिरणाऱ्याच्या बाजारात आलो आणि बाजार तुम्हाला दाखवतो बरं का. इकडनं बघू शकता ह्या साईडला, आणि इकडे पण हा बघा बाजार मस्तपैकी सुपर. आणि आज पाऊस नाही ना मित्रांनो, त्याच्यामुळे आता हळूहळू गर्दी होईल मित्रांनो बाजारामध्ये. हे बघा गिरनार का बाजार, ये ना पुष्या. तर हा पुष्या पण भेटला बरं का, रायडर 6268 उद्या येईल व्हिडिओ. हे बघा मित्रांनो सुपरा डुपरा रायडर 6268 पुष्या भाई. मग व्हिडिओ ना मावशी, कशी आहे, बरं आहे का मावशी? तर मावशींकडून घ्या बरं का टोमॅटो. येतो आम्ही फिरून असं फुल अँड फायनल गायचं. आम्ही गिरणारच्या बाजारामध्ये येऊन पोहोचलोय बरं का. आणि पाहिजे तशा का आज भाज्या नाही, थोड्या आणि भाज्या येतील. इकडे भाज्या वगैरे लावल्या एकदम मस्तपैकी शुपरा डुपरा. परंतु शेतकऱ्यांचा काय माल काय दिसून नाही राहिला. जे रेग्युलर भाज्या पाला घेऊन बसतात ना त्यांचंच दिसून राहिलं, गाडे वगैरे. तर पुढेपर्यंत जाऊ आपण बरं का, चला. तर हा आहे पोषण गिरणाऱ्याचा बाजार, भाजी बाजार. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आपण आता आलोय वाघेऱ्याच्या घाटामध्ये. आणि घाट तिकडनं सुरू होतोय त्या साईड लावून. आणि इकडचा व्ह्यू बघा, हे बघा ब्रदर थांबला इकडे, आपल्या सर्वजण थांबले तिकडे. आणि इकडचा व्ह्यू बघा, त्या साईडला धबधबे बघा. हे बघा कसे धबधबे दिसत आहे मला कमेंट करून सांगा. सुपर डुपर व्ह्यू मित्रांनो, हे बघा. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आता आपण 2 व्हीलरवरती आली 4 व्हीलरमध्ये. आणि मी पण आता 2 व्हीलर चालवतो. आता हेल्मेट वगैरे सर्व आहे, ते सर्वजण बसतील आता 4 व्हीलरमध्ये. चालण्यासाठी एन्जॉय करू मस्तपैकी. बच्ची काय दिलेलं आहे कचकिलाला, कच काय इज्जत वगैरे घाटाला. चला
आणि छान वाटलं बरं का. सुंदर असा प्लेस आहे, येऊ शकता तुम्ही पण. सुपर डुपर. चला आपल्याला बाईक आवडते तर आपण बाईक चालवणार आता ब्रदरची. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आपण थांबलो आता वाघेरेच्या घाटामध्ये आणि तुम्हाला थोड्याशा भाज्या वगैरे दाखवतो बरं का. सुपर डुपर एकदम. म्हणजे मागच्या वेळी आपण जो ब्लॉग केला होता तो एकदम व्हायरल गेला होता. तर इकडे बघू शकता हा कुठला आता हे दिगवडी आहेत असं मला तरी वाटतंय. आणि इकडनं बघा एकदम व्हरायटी आहे बरं का. मी थोडासा आता कॅमेरा दुसरा यूज करतोय. सुपर. हा आहे आपली कवळी भाजी आणि एकदम डिफरंट भाज्या आहेत सगळ्या. एकदम सुपर डुपर सगळ्या रानातल्या भाज्या आहेत बघा बरं का. ओळखता आल्या तर ओळखा. आणि इकडे हे सर्व आपले आदिवासी बांधव आहेत, जंगलामध्ये जातात, एकदम शुद्ध भाज्या घेऊन येतात मित्रांनो. कुठल्याही प्रकारचं खत वगैरे अजिबात वापरत नाहीत अशा ह्या भाज्या. आणि याचा फक्त 1-2 महिन्याचा सीझन असतो. सीझनमध्येच तुम्हाला ह्या बघायला भेटणार, त्याच्यानंतर अजिबात तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. तर लवकरात लवकर या, भाज्या खरेदी करा आणि बार्गेनिंग वगैरे करू नका. खूप म्हणजे जंगलामध्ये जावं लागतं म्हणून तुम्ही 10 रुपयाला द्या, 20 रुपयाला द्या असं अजिबात करू नका. जे रेट असेल मस्तपैकी घ्या भावांनो आणि भाजीची टेस्ट करा, मग तुम्हाला वाटेल जे आपण दिलंय ते खरंच योग्य आहे. आता इकडे पण हे बघा नवल व्हरायटीच्या भाज्या. मी आजपर्यंत ही भाजी बघितली होती पण ही तर माझ्यासाठी नवीनच आहेत. हे बघा ही पण भाजी बघा, खूप वेगवेगळ्या भाज्या आहेत मित्रांनो. इकडे पण आहे, एकदम सर्पासारखी असते बरं का भाजी, एकदम सुपर मित्रांनो. आणि इकडं आहे मोठा खेकडोबा, तिची साईज बघा. नागा जर पकडला ना मित्रांनो, हे बघा काय साईज आहे भावांनो. सांजो तुझा एकदम थंबनेल येईल मस्त पैकी. पकड असं कर ना. अगं तू तिथूनच हाच कर फक्त. चला हे आमचे क्लासमेट भेटले होते इथे. मला वाटलं हनुमंतराय कुठे गेला तो? तिकडे हनुमंतराय आहे. चला हा बिंदास काळजी घ्या. नक्कीच येणार तुम्ही ब्लॉग मध्ये उद्याच्या. तर इकडे मस्त पैकी खेकडा मी तुम्हाला दाखवत होतो मित्रांनो. आणि अशा प्रकारच्या ह्या भाज्या वगैरे आहेत बघू शकता. सुपर. हॅलो गाईज, तर गाईज मी मस्तपैकी बाईक चालू राहिलो बघू शकता. ही आहे आमच्या ब्रदरची बाईक आणि इकडचा व्ह्यू बघा सुपर डुपर. पोषानो मी आहे आता नाचलोंडीच्या मोठ्या पुलावरती. आणि 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता तर बघू शकता ह्या झाडाची हाईट बघा आणि इकडे पुलाची हाईट बघा. पाणी किती वरतून गेले. आणि हा जो रस्ता आहे ना पूर्णच्या पूर्ण उकडून गेला. याच्यावरती पूर्ण डांबर होतं तर तो पूर्णच्या पूर्ण वाहून गेलाय. तुम्हाला मी दाखवतो बरं का पोषानो आता. तर हे बघा आता हा जुना पूल होता आणि हे सिमेंटचं जे लेअर आहे ना हे आहे नवीन लेअर बघू शकता. हे नवीन लेअर आणि हे जुनं लेअर पहिलं. तर हे पूर्णच्या पूर्ण उसटलं इकडचं, ह्या बाजूचं इकडे आहे आणि ह्या बाजूचं पूर्णच्या पूर्ण तुम्हाला मी दाखवतो बरं का. तर ह्या बाजूचं पूर्ण उसटून गेले बघा आणि कुठं पाडलंय तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता. पाऊस कुठल्या परिस्थितीमध्ये असेल, पाऊस कसा झाला असेल विचार करा. हॅलो गाईज, तर आता आम्ही इथं पोहोचलोय बरं का. आता त्या साईडला आमचं गाव आहे ते बघा ह्या साईडला. आणि आम्ही इकडे माळावरती राहतोय. इकडे बाईक पार्किंग केले आणि आई दादा इथे येऊन राहिले ते बरं का. आणि कार इथे आहे, ब्रदर घेऊन आला तर आम्ही मस्तपैकी पोहोचलोय आता सुपर डुपर. आणि वाजतायत किती माहिती आहे का, जवळजवळ बघितलाच नाही टायमिंग पण 5-6 वाजून 5-5:30 वाजून गेलेत मित्रांनो. हॅलो क्या रे कोंगा पंडित तू पण आलास ब्लॉग मध्ये बरं का. आणि हे आमचं गाव आहे इकडे मस्तपैकी. आणि डोंगर बघा, ग्रीनरी बघा, सुपर डुपर ग्रीनरी. चल आता आम्ही मक्का घेऊ. हे बघा बाय चालले गाडी तिकडे लावून. नाही तर मस्तपैकी आता बिगा काढायचं काम चालू आहे इकडे. आणि मी बघा मी घेतलाय मका पोशाव मस्तपैकी. मका आता घेऊन चाललोय मी. आणि इथपर्यंतच आमचा रस्ता आहे, इथून पुढे काही रस्ता जात नाही मित्रांनो. चला आता इथून आपल्याला पायी जावं लागेल. तर गाईज आता इथून रस्ता खतरनाक आहे, ऑफ रोड सुरू झालाय. तिकडनं गाड्या वगैरे आम्ही पार्क केल्या आहे. इकडं ब्रदर येऊ राहिला मस्तपैकी. सांजो आहे, विहान आहे. हॅलो विहान शेठ चल सांजो. तर आता ना ऑफ रोड आहे इकडनं हे बघा. आणि खूप पुढे जावं लागतं आणि पूर्ण जंगल आहे मित्रांनो. जंगल मे मंगल, जंगलामधून चला जंगलातून जावं लागतं आता. तर आपल्याला ब्लॉग एडिट करून परत गावामध्ये यावं लागेल बरं का ब्लॉग अपलोड करायला मित्रांनो. कारण आमच्या इथं रेंज नसते मित्रांनो. तर परत यावं लागेल. माझ्या डोक्यावरती आहे मक्का. चला तर गाईज मस्तपैकी तिकडनं आता आम्ही आलो. इकडनं बघू शकता असं हे बघा इकडनं. आणि चाललोय आता. आणि हे बघा हा आमचा आहे भात, राईस क्रॉप. आणि तिकडं वरती पण आहे, तिकडचा तो बुजून टाकलाय. तुम्हाला दाखवायला विसरून गेलो कारण
माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि हे बघा हे अशा प्रकारचं आहे. आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडला, तिकडं आहे आमचं घर, ह्या साईडला हे बघा इकडे, तिकडे जायचं आहे. इथं ही विहीर आहे, इथं जायचं आहे. विहान शेठ चलो. हो चला चला चला, धीरे धीरे चलो. गाईज ह्या साईडला आम्हाला छोटासा साप दिसला, हा बघा पळाला आणि कुठं निघतो आता, नाही निघाला आता, तिथं मध्ये गेला. आणि हे आहे छोटासा वॉटरफॉल, हा बघा वॉटरफॉल. चला आम्ही क्रॉस करतो, चला क्रॉस करा. कसा आहे वॉटरफॉल, हा बघा वॉटरफॉल. आम्हाला इथं प्रत्येक वेळी इथं वॉटर क्रॉसिंग करावे लागते बरं का, म्हणजे इकडनं पण भात असतो, इकडनं पण भात असतो आणि मधून हा रस्ता. आणि आता पाणी कमी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर इथं जबरदस्त वॉटर क्रॉसिंग असते. ए थांबा. तर ही वॉटर क्रॉसिंग आहे, म्हणजे आम्हाला नेहमी इथं यावं लागतं आणि चप्पल बूट शूज वगैरे सर्व काढावं लागतं. हे बघा भाऊ कसं घेऊन येऊ राहिला, सांजूला उचललंय, विहान दादा येऊ राहिलाय, चपाक. तर गाईज फायनली आम्ही येऊन पोचलोय आणि ही आहे आमची विहीर. त्या साईड लावून आम्ही आलो तिकडनं. आणि इकडे बघा हे आहे आमचं फणसाचं झाड, त्याला फणस किती लागलेत बघू शकता, एकदम सुपर डुपर. आणि पावसाचं एकदम जबरदस्त, पावसामुळे इकडं असं वातावरण असतं हे बघा. आणि आमची म्हैस थोडीशी आजारी आहे, ती आता एकच तांब्यात दूध देऊ राहील, तिला काहीतरी आजार झालाय. ती बघा तर डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. ती बघा तिकडे म्हैस आहे. आणि हे परत भाताचं, आता सगळीकडे भात मित्रांनो, भाताचं क्रॉप हे बघा कसं आहे. आता हे इथून काढणार आणि नंतर त्याची लागवड करणार. आणि आता आम्ही पोचलोय, हे आहे आमचं शेतावरचं घर. कसं आहे सांगा, हे बघा हॅलो आपण हे बघा टन सांज हाय. शेवटी आम्ही येऊन पोचलो. आता इथं एकदम मस्तपैकी सोलरची सोय केली, म्हणजे लाईट गेली तरी टेन्शन नाही. वरतून आहे काच, मी तुम्हाला दाखवतो बरं का. आणि हा 7 वाजता चालू होईल, हे बघा वरतून काच आहे आणि तो इथं लावलाय. तिकडे लाईट वगैरे असतो, पण समजा तो लाईट गेला तर हा लाईट सफिशियंट. इथं एकदम उजेड, इतका पूर्ण याच्यामध्ये उजेड. आणि हे घर आहे इकडं झापावरचं आमचं. आणि हे बघा असं वातावरण एकदम सुपर डुपर. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही पोचलोय आणि तिकडं आहे पंढरदादा, तर मी तिकडे जाऊन आलो बरं का पंढरदादाकडे. तर तो काय करतोय ते पण दाखवतोय, म्हणजे वडील आहेत, वडिलांचा 2 नंबरचा भाऊ. चला तर इकडं लाईटीचं काम चालू आहे पंढरदादाचा. लाईट डीम आहे असा, मग त्या कार्बन येईल ना त्याच्यामुळे पाहते ते एक हा तिकडून आहे. तर आता आपण इकडं आलोय पंढरदास त्यांच्या इकडं मस्तपैकी. हा त्यांच्या इकडे, आम्ही तिकडे राहतो. हा सर्वच आले अलकाशी. तर आता तुम्हाला दाखवतो, इकडं आहे आमची शिशी आहे ह्या साईडला. आता ती स्वयंपाक करत असेल असं वाटत आहे. शिशी आई बरी आहेस? बाबा काय उजेड पण आहे. मला येतात तर मग मी काही सुधारतो नाही. 2-3 दिवस दादा चिटपटलाय. तर गाईज इकडं आईने आणलाय मस्तपैकी चहा. आणि संध्याकाळी जो चहा पिण्यात मजा आहे ना, नेक्स्ट लेवल. इकडं आहे आमची आई आणि इकडं ब्रदर आहे. मस्तपैकी बसलोय आम्ही. माझी चालली एडिटिंग. तिकडं फादर आहे त्या साईडला. आणि लाईट लागला, इकडचं अजून लाईट नाही लागलेलं मित्रांनो. तर गाईज इकडे खेकडा आहे. खेकडा दादा मोडून राहिला मस्तपैकी. इकडे एक मिल आहे पण आता. तर गाईज इकडं मस्तपैकी चुलीवरचा स्वयंपाक चाललाय ह्या साईडला. वहिनी इकडं खेकडांचा कार्यक्रम सुरू केलाय आणि ह्या साईडला फिश टाकले, पण आता दाखवू शकत नाही मी. इकडे खेकडं पण चालले, फिश पण चालले. हे बघा काय आले. आणि ह्या साईडला ना आता बाहेरचा बल्ब लागलाय, तो तुम्हाला दाखवतो बरं का कसा चालतोय. हा फिश दाखवतो बरं का. हे बघा ह्या साईडला फिश. वाव कसा दिसू राहिला. गावाकडची मज्जाच मजा आहे ना सांगा. इकडे अरे ते टाकून इकडे विहानने बैल पकडलाय. हाय विहान. हा बघा बैल. त्याचा बैल बघा कसा आहे, कमेंट करून सांगा. हो का. काहीच फादर चालला आता खेकडं पकडायला बरं का ह्या साईडला इकडे. आणि हा जो बल्ब आहे ना, तर रिमोटने कंट्रोल होतो बरं का. हा आहे त्याचा रिमोट बल्बचा. आणि त्याचा उजेड लाईट म्हणजे कमी जास्त होतोय. एकदम मस्त पैकी काय फॅसिलिटी आहे ना भावांनो. हा बघा. आणि ब्रदर तिथं आता कमी होईल. हे बघा कमी झाला की नाही. म्हणजे आपल्याला कमी पाहिजे जास्त पाहिजे. हे बघा आता जास्त वाढला
तर अशा प्रकारे हा ऑपरेट होतो एकदम रिमोटने. आणि इकडचा व्ह्यू बघा कसं वाटतं आमचं घर जंगलामध्ये. आणि इकडं पूर्ण जंगल आहे बरं का ह्या साईडला, संपूर्ण जंगल. वडील चालले आता खेकडं पकडायला. इकडे समोर लागूनच इथं पाण्याचा झरा आहे मोठा, तर वडील चालले त्या साईडला आता. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी जेवणाला बसतोय. सर्वांची ताटं वगैरे वाढलेत. मस्तपैकी फिश आहे, खेकडा आहे, ज्याला जे खायचं ते खाऊ शकता. इकडे सर्वजण बसतील. आता दादा बसला इथं मस्तपैकी. आता मी बसतो, ब्रदर पण इथं बसेल. चला या जेवण करायला. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे झालेत. मी आता जातोय ब्लॉग एडिट करायला मित्रांनो. आणि इथून आता खूप दूर जावं लागेल तिकडे ब्लॉग अपलोड करायला, कारण आमच्या इथं काय रेंज नसते. तर आता आली वगैरे माझ्यासोबत राहील. आम्ही जातोय आता ब्लॉग अपलोड करायला. एडिट करतो तिथंच आणि नंतर अपलोड करतो. चलो टाटा बाय, सी यू सून.